मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकीकडे लाभ तर दुसरीकडे अडथळे. सध्या काय चाललंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. राज्यात महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरली. लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. महिलांसाठी आणि एक मोठा आर्थिक आधार देखील बनली. पण आता अनेक अडचणी आणि शंका या योजनेभोवती वाढताना दिसत आहेत. अनेक महिलांच्या खात्यात हप्ता न जमा झाल्याची तक्रार आता जाणवत आहे. काही महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. काहींना जुलै महिन्याच्या आठवड्यात हप्ता मिळाला, पण सर्वांनाच मिळाला नाही हे स्पष्ट आहे. महत्त्वाचा अपडेट. प्राथमिक माहितीनुसार 30 जून आणि जुलै महिन्याचे हप्ते एकत्र मिळून 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. थोडा संयम ठेवा. आता 11 हप्त्यामध्ये मिळणार तब्बल 16,500 रुपये. जुलै 2024 ते 2025 या कालावधीत पात्र लाभार्थी महिलांना एकूण 11 हप्त्यांचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच तब्बल 16,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा देखील होणार आहे. पोर्टल बंद. नव्या अर्जदारांसाठी चिंता वाढली. सध्या योजनेचं अधिकृत पोर्टल बंद असल्यामुळे नवीन पात्र महिलांना अर्ज करता येत नाहीयेत. त्यामुळे या लाभापासून वंचित राहत आहेत. नवीन निकष लागू. काहींना यादीतून वगळलं जातंय. विधानसभा निवडणुकीनंतरनं पात्रतेचे अर्ज तपासले जात आहेत आणि आता काही नवीन निकष लावले गेलेत. त्यामुळे अनेक महिलांची नावे लिस्टमधून वगळले जात आहेत. जर तुमचं नाव यादीतून वगळलं असेल, तर असं वाटत असेल किंवा हप्ता अजूनही बँकेत जमा झाला नसेल, तर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचं नाव यादीत आहे का नाही ते जरूर तपासा.